ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर सत्ताधारी पक्षातले नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही युती खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी असल्याचं म्हटलंय। एकत्र येण्यासंदर्भात पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचं म्हटलंय। राज्यात पोरं पळवण्याची टोळी सक्रिय। अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार। आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी। आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा। आणि युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे। प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज पुणे शहराध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी दर्शवलेला तीव्र विरोध त्यांच्या राजीनाम्याला आता कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे। माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये रात्री बैठक पार पडणार आहे। महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मुंबई महापालिका जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आता आल्याचं समजतंय। 10 ते 15 जागांबद्दल सध्या थोडासा तिढा आहे। हा तिढा या बैठकीत सोडवला जाणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, 10 ते 15 जागांचा तिढा अजूनही मुंबई पालिकेच्या जागा वाटपाच्या दृष्टीनं भाजप आणि शिवसेनेमध्ये असल्याचं समजतंय आणि आजच्या या बैठकीमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची ही माहिती मिळतेय। काय अपडेट आहे नेमकी? निश्चितच अजिंक्य, काल तिसरी फेरी जी आहे चर्चेची शिवसेना आणि भाजपमध्ये पार पडली आणि या रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर जवळपास 200हून अधिक जागांवरती जो तिढा होता तो सुटलेला आहे। मात्र 227 पैकी आता जवळजवळ 10 ते 20 जागा आहेत ज्यांवर अद्यापही चर्चा सुरू होती। आज दिवसभर भाजपच्या निवडणूक संचालन समिती मुंबईची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नेमके कुठल्या जागांवरती अद्यापही तिढा कायम आहे, त्यावरती आपल्याकडे कुठले उमेदवार आहेत जे शिवसेनेच्या चिन्हावरती लढू शकतात किंवा शिवसेनेचे उमेदवार कमळावरती लढू शकतात यावर चर्चा झालेली आहे। त्याचा अंतिम प्रस्ताव आहे तो आज मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल आणि आज रात्री होणाऱ्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दोघेही प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, हे मिळून ठरवतील नेमक्या किती जागांवरती आता शिवसेना लढेल, किती जागांवरती भाजप लढेल आणि उद्या किंवा परवापर्यंत याचं अंतिम सूत्र आहे ते जाहीर केलं जाईल। त्यामुळे आज रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये ज्या उरलेल्या जागा आहेत त्यावरचा प्रश्नचिन्ह आहे तो सुटू शकतो। चेतन, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।